श्री स्वामी समर्थ. शुभप्रभात मंडळी. आज आहे 17 जून आणि वार आहे सोमवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगलं सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. निव्वळ मजा आनंद आज तुम्ही लुटू शकणार आहात, कारण की आयुष्य संपूर्ण मजेत घालवणं हा तुमचा विचार असतो. तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवतात. ही गोष्ट आज तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. कुटुंबाबरोबरचे संबंध आणि स्नेह नव्याने दृढ करण्याचा आजचा दिवस आहे. तुम्ही तुमच्या प्रिय पत्नीशी पूर्वी झालेल्या मतभेदांबद्दल तिला माफ कराल तर तुमचे जीवन सुकर होणार आहे. आपल्या व्यवसायात स्थिर स्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा, जे तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. या राशीतील वृत्तजातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकतात. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर खूप चांगल्या गप्पा मारणार आहात. पुढील रास आहे वृषभ रास. अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावणार आहेत. जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्याही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो, ज्यामुळे आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. आपल्या निखळ आणि उदार प्रेमाचा आपणास योग्य ते चीज होईल. तुम्हाला अपेक्षित असलेली कौतुकाची थाप, मान्यता आणि पारितोषिके मिळण्याचा प्रसंग पुढे ढकलण्यात आल्याने तुम्ही निराश व्हाल. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढणं खूप कठीण आहे, परंतु आज जसा दिवस आहे तेव्हा तुमच्याजवळ आपल्यासाठी भरपूर वेळ असणार आहे. तसंच तुम्हाला आज काहीतरी सरप्राईज मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. पुढील रास आहे मिथुन रास. आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल. तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला भरघोस नफा होईल. कुटुंबातील एखाद्या स्त्रीचे आरोग्य काळजी करण्याजोगे होईल. तसंच तुम्हाला आजचा दिवस तुमच्या जीवनसाथीसोबत चांगला घालवता येईल. दीर्घकालीन फायदा देणाऱ्या प्रकल्पावर काम करा. आज वेळ व्यर्थ कामात खराब होऊ शकतो. वैवाहिक आयुष्याची उजळलेली बाजू पाहण्याचा आजचा दिवस चांगला आहे. पुढील रास आहे कर्क रास. तुमची शारीरिक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्यासाठी शक्यता आहे. आर्थिक स्थितीबद्दल हे नक्कीच होणार आहे. मुलांवर आपली मते लादण्यामुळे ती त्रस्त होतील. त्यापेक्षा आपणास काय सांगायचे आहे हे त्यांना समजून सांगण्यास मदत होईल असं काहीतरी करा. ते त्यामुळे आपली मतं स्वीकारतील. व्यावसायिक उद्दिष्टे गाठण्यासाठी आपली ऊर्जा योग्य प्रकारे वळवण्यात अत्यंत योग्य काळ आहे. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणाचे कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. काहींच्या मते लग्न म्हणजे भांडण आणि आनंद असं आहे, पण आज मात्र सगळं शांत आणि प्रसन्न असेल. पुढील रास आहे सिंह रास. आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल. झटपट पैसा कमवण्याची तुम्हाला इच्छा होईल. स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या उपयोगी वस्तूंची खरेदीमध्ये तुमचे संध्याकाळ व्यस्त राहील. तसंच तुम्ही किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहणार आहे. प्रवासामुळे तुम्हाला नवीन ठिकाणी पाहायला मिळतील. तसंच महत्त्वाच्या व्यक्तींशी तुमची गाठीभेटी देखील होतील, त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुमच्या नेहमीच्या दिवसांपेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल. तुम्हाला आज काहीतरी वेगळा अनुभव घ्यायला मिळणार आहे. पुढील रास आहे कन्या रास. तुमच्या चिडण्यामुळे तुम्ही राईचा पर्वत कराल, त्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्य अस्वस्थ होतील. बुद्धिमत्तेच्या जोरावर आपला राग नियंत्रणात ठेवणारे भाग्यवान आत्मे असतात असं तुम्हाला वाटणार आहे. तुम्ही तुमचा राग जाळून टाका, नाहीतर राग तुम्हाला जाळून भस्मात करेल. महत्त्वाच्या व्यक्ती काहीही आर्थिक मदत द्यायला तयार असतील, त्यामुळे कौटुंबिक बंधनं कर्तव्य विसरू नका. तसंच तुम्हाला अचानक तुमच्या जोडीदाराकडून सरप्राईज मिळणार आहे. तसंच तुमच्या कामाला आज दाद मिळेल. आज आपल्या जीवनसाथीसोबत वेळ घालवू शकाल आणि त्यांच्यासमोर आपल्या गोष्टींनाही व्यक्तित करू शकणार आहात. आज तुमच्या कामाची स्तुती होणार आहे. पुढील रास आहे तुळ रास. क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर न आवडणारे कपडे वापरू नका, त्यामुळे ते नाराज होऊ शकतात. कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलांमुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आपल्या मुलांना आज वेळेचा सदुपयोग करण्याचा सल्ला देऊ शकतात. तुमच्या जोडीदाराला सरप्राईज देत राहा, नाहीतर त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्यासारखं त्यांना वाटणार आहे. पुढील रास आहे वृश्चिक रास.
तुमची ऊर्जा पुन्हा मिळवण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या, कारण अशक्तपणामुळे तुमचे मन कमकुवत होते. तुमची खरी क्षमता ओळखा, अन्यथा तुम्ही शक्ती नाही तर इच्छा गमावून बसाल. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसा मिळणार नाही. ज्या नातेवाईकांनी आपल्या कठीण समयी मदत केली असेल त्याचप्रती कृतज्ञता व्यक्त करा. तुमचे हे छोटेसे भावप्रदर्शन देखील त्यांचा उत्साह वाढवू शकेल. कृतज्ञता ही आयुष्याची खुमारी वाढवणारी असते आणि उपकार न मानणे हा दोष असतो. प्रेमाचा सकारात्मक चेहरा दिसण्याची शक्यता आहे. तुमचे सहकर्मचारी यांना तुम्ही काही विशिष्ट विजय ज्या पद्धतीने हाताळत आहात ते आवडणार नाही, परंतु ते तुम्हाला सांगू देखील शकणार नाही. त्यामुळे तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम होत नसेल तर तुम्ही उगाचच त्रागा किंवा चिडचिड करू नका. पुढील रास आहे धनुरास. तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या. आजचा दिवस जगण्याचा या भावनेने मनोरंजनावर, पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. तुमच्यावर प्रेम करणाऱ्या आणि तुमची काळजी वाटणाऱ्या लोकांच्या सहवासात काही आनंदाचा काळ घालवा. तुम्ही साथसंगत गमावली तर तुमच्या हास्याला अर्थ नाही. तुमच्या हसण्याचा आवाज कुणी ऐकू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही नियमितपणे आनंदित राहा. तुमच्या नियमित कष्टाचे आज चांगले चीज होईल. या राशीतील विद्यार्थ्यांना आजच्या दिवशी अभ्यासात मन लागण्यास समस्या येऊ शकतात. आज तुम्ही आपल्या किमती वेळ मित्रांमुळे खराब करू शकतात. तुमच्या वैवाहिक आयुष्यात अलीकडे फार मजा राहिलेली नाही. त्यामुळे तुमच्या जोडीदाराशी तुम्ही बोला आणि काहीतरी चर्चा देखील करा. पुढील रास आहे मकर रास. प्रकृतीची काळजी घ्या आणि सर्व गोष्टी व्यवस्थित करा. तुमचा मित्र तुमच्यापासून आज मोठी रक्कम उधार मागू शकतो. जर तुम्ही त्यांना ती रक्कम दिली तर तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबियांनी दिलेला चांगला सल्ला आज तुमच्यासाठी लाभदायक फळ देणारा असेल. प्रेम हे नेहमीच चैतन्य देणारे असते आणि आज तुम्हाला याचा अनुभव मिळणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी आज खास वाटणार आहे. या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. या वेळेचा उपयोग तुम्ही आपले शौक पूर्ण करण्यात लावू शकतात. तुम्ही काही पुस्तकं वाचू शकतात किंवा आपले आवडते म्युझिक ऐकू शकतात. पुढील रास आहे कुंभ रास. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असणार आहे. आज तुम्ही विना कुणाच्या मदतीने तुम्ही धन कमावण्यात यशस्वी व्हाल. मदतीने तुम्ही धन कमावण्यात यशस्वी झाला तर तुमची सर्व कामं पूर्ण होणार आहेत. तुम्ही तुमच्या घरची कर्तव्य बजावण्याकडे दुर्लक्ष केलं तर तुमचा जोडीदार वैतागून जाईल. तसंच तुमच्या प्रिय व्यक्तीकडे दुर्लक्ष केल्याने घरात काही तणावाचे क्षण अनुभवास येतील. कामाच्या ठिकाणी सगळं काही चांगलं असणार आहे. तुमचा मूड दिवसभर चांगला राहील. वेळेपेक्षा अधिक काहीही नाही म्हणून तुम्ही वेळेचा सदुपयोग करतात, परंतु बऱ्याच वेळा तुम्हाला जीवनाला लवचिक बनवण्याची आवश्यकताही असते आणि आपल्या घर कुटुंबासोबत वेळ घालवण्याची गरज असते. तुमच्या जोडीदाराच्या वागणुकीचा तुमच्या व्यावसायिक नात्यावर परिणाम होऊ शकतो. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. खास करून हृदयविकारांच्या रुग्णांनी कॉफी प्राशन करणं सोडावं. आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैशाची बचत करण्याला घेऊन काही सल्ले घेऊ शकतात आणि त्या सल्ल्याला आयुष्यात महत्त्वही देऊ शकतात. इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. तुमच्या मैत्रीमधील चांगला काळ आठवा आणि त्या आठवणींना उजाळा देऊन नव्याने मैत्रीपूर्ण वाटचाल करा. मान्यवर श्रेष्ठ व्यक्तींबरोबरच्या चर्चेमुळे चांगल्या नव्या संकल्पना आणि योजना सुचतील. ज्या नात्याला तुम्ही महत्त्व देता त्यांना वेळ देणेही तुम्ही अधिक शिकावं लागेल अथवा नाते तुटू शकतात. तसंच तुमच्या जोडीदारासोबत व्यतीत केलेल्या जुन्या रोमॅन्टिक दिवसाची आज पुन्हा एकदा उजळणी करा. तर हे होतं आजचं आपलं संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.